सावरी, करशील माझ्याशी लग्न? लग्नाचा मुलगा असताना तू स्वतःच लग्न करून आलास? या काय पुढच्या 7 जन्मात सुद्धा माफ करणार नाही तुला. आई, या सगळ्यात मला काय वाटतं माहितीये, ते मित्र म्हणून तुमच्याशी खूप ओपन, खूप खरे आहेत. मग ह्यानंतर मला तर वाटतं त्यांनी समजा एखादं पाऊल पुढे टाकलं. बस शुभ्रा, तुम्ही दाखवता ते स्वप्न तुमच्यासाठी नाहीये, पण मला नाही करता येणार तुमच्याशी. सॉरी, तुझ्या निर्लज्जपणाची तर कमाल झाली. इतकी वर्ष मी तुला मूर्ख आणि बावळट समजत होते, पण तू तर फार पोचलेली निघालीस. अभिजित राजेंसारख्या स्मार्ट आणि श्रीमंत माणसाला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याला फार प्रपोज करायला लावलंस तू. वा, खरंच कमाल झाली. पण आता ही गुड न्यूज आजोबांपर्यंत पोचवायला हवी. आई, काय झालंय? आई, असे का वागतात ग ते? का मध्येच असं काहीतरी बोलतात? सगळं नीट चाललं होतं, पुन्हा त्यांनी तेच केलं. मी नाही बोलणार आता त्यांच्याशी, मी कधीच नाही बोलणार आहे. काय झालंय आई? शुभ्रा, अगं माझ्या मुलाचं लग्न झालंय आणि ते मला म्हणतात की मी हे वय आहे का ग माझं? सोहमचं लग्न झालं आणि तू आलीस का माझ्या आयुष्यात. तुझ्या रूपाने मला एक छान मैत्रीण मिळाली आणि नंतर ते आले. आंधळा मागतो एक आणि देवदत्त 2 असं झालं ग. मित्र होतो ना आम्ही, खूप चांगले मित्र. मला खरंच खूप आवडायचं त्यांच्याशी बोलायला, त्यांच्या बरोबर वागायला. इतर कोणाशी बोलताना ना मला नेहमी विचार करावा लागतो, पण त्यांच्याशी बोलताना नाही. जे काही मनात असेल ना ते लगेच ओठावर यायचं. पण आज त्याने ती मैत्री सुद्धा घालवली ग शुभ्रा. इतकं महत्वाचं होतं का ग लग्न? नुसतं मित्र राहिलो असतं तर नसतं चाललं का ग? का चाललं नसतं? प्रेमासाठी त्यांनी आमची मैत्री सुद्धा घालवली ग शुभ्रा. आई, प्लीज तुम्ही रडू नका ना. हो, त्यांनी तुमच्यावर प्रेम केलं, पण ते त्यांनी उघड उघड सांगितलं, कारण त्यांना फसवायचं नव्हतं तुम्हाला. आई, मला सांगा, ते मनातल्या मनात तुमच्यावर प्रेम करत राहिले असते आणि तुम्हाला कळूच दिलं नसतं तर चाललं असतं. आणि आई, अहो, कोण म्हणतं मुलाचं लग्न झालंय म्हणजे त्याच्या आईने लग्न करायचं नाही? एका ठराविक वयानंतर आनंदी राहण्याचा, सुखी राहण्याचा अधिकार माणसाला नाहीये, असं लिहून ठेवलंय का कुठे? असं नाहीये ग शुभ्रा. आई, मग कसं आहे? अहो, खूप प्रेम करतात ते तुमच्यावर. नक्की प्रॉब्लेम काय आहे? वाईट आहेत ते, व्यसनी आहेत,
तुमच्या प्रॉपर्टीवर डोळा आहे का त्यांचा? दुष्ट आहेत, कपटी आहेत, नक्की काय प्रॉब्लेम आहे? नाही शुभ्रा. मग आई, ते प्रेम करतात तुमच्यावर, खूप मनापासून काळजी करतात तुमची. तुम्हाला एकदा पाहण्यासाठी किती बहाणे करतात, आपल्या घरी येतात, पदार्थ बनवतात, भांडी घासतात, आजोबांची बोलणी खातात, तुमच्या चेहऱ्यावर एकदा हसू बघावं यासाठी सतत प्रयत्न करतात. अहो, आपल्या घरी तो दिवाळीला कंदील कसा लागला हे मला आजही कळलेलं नाहीये. माझ्या मंगळागौरीला सुद्धा ते आले, पाणीपुरीवाला बनून. सिरियसली, तुमचा जन्मदिवस त्यांनी शोधून काढला, तुमचा बर्थडे त्यांनी सेलिब्रेट केला. ते झाकपाक कपडे, ती निळ्या रंगाची पॅन्ट आणि तो डिस्कोवाला शर्ट घालून फिरत होते दिवसभर, फक्त असं समजून की तुम्ही त्यांना तो गिफ्ट केलाय. कारखानीस काकांच्या मदतीलाही धावून आले ते. आई, मला माहिती आहे या जगात तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम सोहमवर आणि आजोबांवर करता, मान्य आहे मला. पण माझ्यासाठी एकदा स्वतःला एक प्रश्न विचाराल, तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम कोण करत आहे? नाही, मला असं नाही म्हणायचंय की तेच फक्त तुमच्यासाठी गोष्टी करतात. तुम्हीच त्यांना खूप करता. तुम्ही त्यांना आपुलकीने, मायेने वागवता, हसवता, आसावरी गारगे दिलेत तुम्ही त्यांना, त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिलं, भरभरून केलं त्यांच्यासाठी. खळखळून असणारा एक माणूस तुमच्यासाठी डोळ्यात अश्रू आणतानाही पाहिलाय मी. आणि मुळात मी का सांगते हे सगळं तुम्हाला सगळंच माहिती आहे. आई, त्यांच्या इतकं सुखी तुम्हाला आयुष्यात कुणीही नाही ठेवू शकत. आणि खरं सांगू, जी इच्छा त्यांची आहे तीच इच्छा माझी सुद्धा आहे आई. खरंच, त्यांच्या इतकं प्रेम आहे तुमच्यावर कुणीच कधीच नाही करू शकत, कधीच नाही. नाही शुभ्रा, नाही, तुला हे सगळं ना बोलणं खूप सोपं आहे ग बाळा. इतकं सोपं नाहीये ते. मी कसं समजावून सांगू तुला ग? एक स्त्री जेव्हा लग्न करून घरात येते ना, तेव्हा तिचं नातं फक्त त्या नवऱ्याशी नसतं ग, तिचं नातं त्या अख्ख्या घराशी असतं. तुला माहित नाहीये ग शुभ्रा, पण हे गेले ना तेव्हा बाबा अतिशय खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. आज त्याच बाबांना माझी गरज आहे, या अख्ख्या घराला माझी गरज आहे. ही नाती मी कशी तोडू ग शुभ्रा? नाही तोडू शकत. नाही, मी दुसऱ्या लग्नाचा विचारही नाही करू शकत. शुभ्रा, थांब शुभ्रा. काय आई? शुभ्रा, माझ्यासाठी एक करशील का ग बाळा? करशील ना? माझी मैत्री तुटते असं मला खरंच खूप दुःख होते. मी खरंच खूप हादरून गेले ग. पण मला माहितीये तू आहेस माझ्या बरोबर मला सावरायला. पण ते खूप एकटे आहेत ग. मला खूप काळजी वाटते त्यांची. ते ना स्वतःच्या मनात कधी बोलून नाही दाखवत कोणाला. बरोबर खूप हसत असतात, पण मनातनं खूप हळवे आहेत का ते. या गेल्या काही दिवसात ना त्यांनी आमच्या मैत्रीत स्वतःला इतकं झोकून दिलं होतं. मला कळत होतं त्यांच्या मनातलं, त्यांच्या डोळ्यात दिसत होतं मला सगळं. पण मी टाळत होते, कारण आमच्या मैत्रीचा हा असा होणारा शेवट मला नको होता ग. आता सुद्धा एकदम गांगरून गेलेत, त्या हादरून गेलेत. माझी खात्री ते खालून गेले सुद्धा नसतील, तसेच उभे असतील. जाशील त्यांच्या जवळ तू? त्यांना समजावून सांगशील का ग? त्यांना सांग, प्रेम लग्न आहे माझ्यासाठी नाहीये. माझ्याकडनं त्यांची माफी मागशील का शुभ्रा? खरंच नीट समजावून सांग. आणि शुभ्रा, थोडा वेळ थांब त्यांच्या जवळ.
करशील माझ्यासाठी एवढं? सर 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 यार चल चल चल, एक किल यस. ए सोहम, अरे इथेच होय तू? मला कळलं तुला जरासं लागलंय ते. जरासं लागलंय हे दिसतंय ना, एवढं लागलंय, एवढा त्रास होतोय आणि म्हणते जरासं लागलंय. खरंच रे, खूप काळं पडलंय. विचारू नको, जरासाठी वाचलोय ना तर मेलोच असतो आज. चालायला त्रास होत असेल ना? चालेल हो, मग हलता येत नाहीये, माहितीये किती दुखतंय. आई ग, कमाल आहे सोहम, तुला एवढं लागलंय आणि असावर ताई एवढी रिलॅक्स कशी? अरे खाली अभिजित बरोबर मस्त गप्पा मारत उभी आहे, म्हणून तर मला वाटलं की तू नॉर्मल असशील, एवढं काही लागलं नसेल तुला. एरवी तुला जरासं पण खर्चटलं ना तर जीव अगदी वर खाली होत असतो तिचा. सोहम हे कर ते कर, हे लावते ते लावते, डोळ्यातलं पाणी आटत नाही तिच्या. आणि आता खाली अभिजित बरोबर मस्त हसत खिदळत उभी आहे. हे सोहम, काही आनंदाची बातमी आहे का रे? पण काही म्हणा सोहम, त्या अभिजित राजाशी मैत्री झाल्यापासून ना तुझ्यावरचं प्रेम आटलंय तुझ्या आईचं. त्या अभिजितच्या सहवासात खूप खुश असते ती. तो अभिजित काय फक्त झोपायलाच जात असेल ना घरी, सारखा इथेच असतो. अरे पप्पा सांगत होते हॉटेलमध्ये काही फार लक्ष नाहीये त्याचं, पण त्याला काय फरक पडतो म्हणा, ऑलरेडी खूप पैसा आहे त्याच्याकडे आणि बऱ्याच मैत्रिणी सुद्धा आहेत म्हणे. पण काय ना सोहम, असावरी ताई अशी रात्रीच्या वेळी त्या अभिजित बरोबर बाहेर गप्पा मारत बसली ना तर लोक तिला नावं ठेवतील. त्या राजाचं काय जातंय? असो, मला आनंद इतकाच आहे की असावरी ताई एकदम खुश आहे. तू एक काम कर सोहम, तुला काही लागलं ना तर मला सांगत जा, मी आहे ना, मी आणून देईन तुला. तुझ्याकडे पण कोणीतरी लक्ष द्यायलाच हवं ना. आई आई, सराव काय आहे हे? असे हरून नका जाऊ, सगळं संपून गेलेलं नाहीये. तसं असतं तर आई काहीही न बोलता वर आल्या असत्या, पण त्या काय म्हणाल्या, हे जमणार नाही. याचा अर्थ ते जमेल की नाही जमणार याचा विचार कदाचित आईने सुद्धा केलेला असावा. नकार त्याला नकार नका ना समजू सर. तुमच्या मनातली एक गोष्ट तुम्ही अचानक आईंना बोलून दाखवली आणि त्यावर त्या रिॲक्ट झाल्या, एवढंच झालंय. तिने काहीतरी विचार करूनच रिॲक्ट केलं असेल ना. येस, केला ना विचार, पण समाजाचा, त्यांच्यावर झालेल्या संस्कारांचा नाही. म्हणजे एक्झॅक्टली आईंची बाजू काय हे मला माहित नाही, पण गेले काही दिवस मी आईंना बघतेय. तुम्ही त्यांच्या बरोबर असलात ना
की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुम्ही त्यांच्या बरोबर नाही आहात म्हटल्यानंतर त्यांची होणारी चलबिचल, तुमच्याबद्दलचे त्यांच्या मनातले विचार, त्यांच्या वागण्यातनं, त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या अबोल्यातनं, त्यांच्या काळजीतनं, सगळ्या गोष्टीतून दिसत राहतात आणि कळत राहतं. या सगळ्यातून हे जाणवत राहतं की त्यांच्या मनात कुठेतरी तुम्ही स्वतःची जागा निर्माण केली आहे. अँड ट्रस्ट मी, त्याची जाणीव कुठेतरी आईनं सुद्धा आहे. हेच मलाही वाटलं होतं शुभ्रा, पण मग ती काहीही न बोलता निघून का गेली? काय बोलणार होते आई, सांगा ना. अहो, ज्या गोष्टीचं उत्तर त्यांच्याकडेच नाहीये त्याचं उत्तर ते तुम्हाला काय देणार होत्या? सर, एकदा विचार करा ना, आपल्याकडे जिथे चौकोनी छान कुटुंबामध्ये राहणारी एखादी स्त्री, जिला सासरे आहे, जिचा मुलगा कमावता आहे, घरात नवीन सून आली आहे, घरची परिस्थितीही बरी आहे, नवरा गेल्यानंतर जिने स्वतःचं घर आणि त्या घरातली माणसं याला स्वतःचं आयुष्य वाहून दिलेलं आहे, त्या स्त्रीच्या समोर तिचा एक मित्र येऊन उभा राहतो आणि अचानक तिला म्हणतो की माझ्याशी लग्न करशील का? हो, बावरून नाही जाणार का ती? ती जन्माला आल्यापासून तिच्यावर झालेल्या संस्कारांचं ओझं तिला पाऊल पुढे टाकू देणार आहे का? बघणारे लोक तर हेच म्हणणार आहेत, हिचं सगळं छान चाललंय, मग हिला काय गरज आहे एखाद्या कंपॅनियनची किंवा कोणाच्या तरी साथीची? त्यांना दिसताना संसारात मग्न असलेली आणि सासऱ्यासाठी आणि मुलासाठी स्वतःला वाहून घेतलेली आसावरीच दिसते ना. सगळं आवरून झाल्यानंतर, निजानीज झाल्यानंतर झोपेची वाट पाहत जागणारी आसावरी त्यांनी पाहिलेलीच नाहीये कधी. तिच्या छोट्या मोठ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून 100 रुपये कोणाकडे तरी मागता यावेत असं हक्काचा माणूस जिच्याकडे नाहीच आहे, अशी आसावरी कुणाला माहिती आहे? नाही ना. आजूबाजूला सगळे असतानाही स्वतःच्या मनातली छोटीशी गोष्टही शेअर करू न शकणारी आसावरी आणि तिच्यासारख्या कित्येक बायका समाजात एकट्या आहेत हे कुणाला माहितीच नाहीये, ह्याची कुणाला जाणीवही नाहीये. आज त्यांनाही आनंदी होण्याचा, सुखी राहण्याचा हक्क आहे, याचा विचार करतो आपला समाज. मुळात त्यांचा आनंद कशात आहे घरातला पुरुष तर ठरवतो. आमच्याकडे बघा, आजोबा म्हणतातच ना, मी कुठे सांगितलंय हिला आनंदी राहू नको, सोहमचं ठरलंय, आईच्या आयुष्यात काय कमी आहे? आणि बघणारे सगळेच म्हणतायत की हिचं आयुष्य छान चाललंय, आता मुलाच्या संसाराकडे बघून हिने सुखी राहावं. हेच चुकीचं आहे ना शुभ्रा. अरे, आसावरीचा आनंद कशात आहे हे तिचं तिला ठरवू द्या ना. तिला कसं खुश राहायचं हा तिचा कॉल आहे. प्रेमाला वय नसतं शुभ्रा. खरंय, प्रेमाला वय नसतं, पण दुर्दैवाने आपल्याकडे स्त्रीच्या आयुष्यातल्या तडजोडीला तरी कुठे वय आहे? लहानपणापासून तडजोडच शिकवली जाते. लग्न झाल्यानंतर तडजोडीला संसाराचं नाव देतात आणि नवरा गेल्यानंतर कर्तव्याचं नाव देतात, पण करत राहतात तडजोडच ना. तडजोड ही तडजोडच तर पटत नाही यार. नाही, आसावरीचं खूप प्रेम आहे तुमच्यावर, सोमवर, तुझ्यावर. दत्ताजींबद्दल तर खूप खूप वाटतं तिला, पण म्हणून तिच्या आयुष्यात दुसऱ्या कुणाला जागाच मिळू नये असं नाही ना. अरे, आसावरीचा आनंद तुमच्या सोबत आहे, पण म्हणून तिला माझीही सोबत तितकीच हवीशी वाटते, हे तितकंच खरं आहे ना. मग समाज, संस्कार, संसार ही कारण पुढे करून तिने तिचं मन का मारावं? नाही, मला तिच्यावर होकार लादायचा नाहीये, पण त्याच वेळी तिचा माझ्याबद्दलचा नकारही तिच्यावर कोणीही लादलेला नसावा. तिचं उत्तर हे तिचं स्वतःच असावं. शुभ्रा, मला आसावरीला खूप आनंदी बघायचंय. मला तिला तो सगळा आनंद मिळवून द्यायचा आहे ज्याच्यावर तिचा हक्क होता, पण तिला तो कधी मिळालाच नाही. मला तिचं घर तोडायचं नाहीये ग, उलट एक नवीन धागा जोडायचा आहे. कारण तिचं म्हणून जे काय ना ते सगळं मला माझं आपलं वाटायला लागलंय. तिच्याच सुखात माझं सुख आहे शुभ्रा. आईंचं सुख नक्की कशात आहे हे त्यांना जाणवण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागणार सर. तर मग आयुष्यभर थांबायला तयार आहे मी आसावरीसाठी. इतकं निरपेक्ष आणि निर्मळ प्रेम आईंच्या वाट्याला आलंय.
आई, एकदा जगाचा सोडून स्वतःचा विचार करा, आयुष्यभर आनंदात जगाल.